आपत्ती व्यवस्थापन हा घटक आपण नेहमी शिकतो आपल्या वर्गांमध्ये. आपल्याला पुस्तकांमधून वगैरे दिसतं की साप चावल्यावर काय करायचं, आग लागल्यावर काय करायचं, भूकंप झाल्यावर काय करायचं. तर ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. पण आज आपण आगीपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं याचं प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत. आग कुठे कुठे लागते सांगा बघू. आग कुठे कुठे लागू शकते? घराला लागू शकते, सिलेंडरमुळे आग लागू शकते, पेट्रोल जळल्यामुळे आग लागू शकते, जंगलाला आग लागलेली असते. पण आता आपण घरात राहतो किंवा आपण शाळेमध्ये आहोत, कुठल्या तरी ऑफिसमध्ये आहोत आणि अचानक शॉर्ट सर्किट झालं किंवा कशामुळे तरी आग लागलेली असेल, तर त्या आगीमुळे ती आग पसरत जाऊन फार मोठं संकटात आपण पडू शकतो. अनेक लोक स्वतःचा जीव गमावतात. मग अशा लोकांना आगीपासून वाचवण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याकडे पाण्याचे साठे किंवा असं काय अग्निशमन यंत्रणेला जेव्हा आपण फोन करतो, आग विझवणाऱ्याची यंत्रणा असते त्यांना फोन करून ती येईपर्यंत प्राथमिक स्टेजवर म्हणून आपण पटकन अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवू शकतो. मग आपल्या शाळेमध्ये सुद्धा असे अग्निशमन यंत्र आहे. समजा आपल्या शाळेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे म्हणा किंवा जेवण बनवत असताना सिलेंडरमुळे म्हणा किंवा कशामुळे आग लागली, तर ती आग कशी विझवावी याचं प्रात्यक्षिक आपण आज इथे पाहणार आहोत. तर आपण इथे कागद घेतलेले आहेत. ती आग लागल्यानंतर सिलेंडरचा वापर करून, अग्निशमन यंत्राचा वापर करून आपण ती आग इथे विझवण्याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत. चला तर आपण हे प्रात्यक्षिक बघूया.